थांबा जरा तिथे. ये ग सावकाश. कसं वाटतंय? बरी आहे. तुझ्यासाठी एक गंमत आहे. गंमत? ये ये. बाबा कशी बेटा? मी बरी आहे. बाबा अरे असू द्या. मी केव्हा मगाशीच खरं तर मी वेगळ्या कारणासाठी तिथे आलो होतो, पण मग इथे आल्यानंतर शालिनी त्यांनी कुठे समजलं की मंजिरीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, म्हणून मग तिकडे जायला निघालो होतो. तेवढाच तुमचाच त्यांना परत फोन आला की तुम्ही मंजिरीला घेऊन इथे येते म्हणून. म्हटलं की मंजिरीला घरीच सरप्राईज देऊ. बरं केलं तुम्ही. नाही खरं तर सरप्राईज द्यायला मी इथे आलो होतो, पण इथे आल्यानंतर मीच सरप्राईज झालो. सत्यजितराव, एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवून ठेवली? मंजिरीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय ही गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितली? अहो, या सगळ्या गोष्टी इथे येऊन मला समजतात, त्याचा अर्थ काय समजायचा मी? बाबा, पण तुम्हाला अंधारात ठेवण्याचा कुठलाच हेतू नव्हता. झालं असं की जेव्हा मंजिरीच्या पोटात दुखायला लागलं तेव्हा मीच घरात नव्हतो, मी ऑफिसला होतो. आईनं फोन केला मला आणि नंतरच्या सगळ्याच धावपळीत माझं खरंच राहून गेलं कळवायचं, पण ही चूक झाली. मी माफी मागतो तुमची. हे बघा, इथे माफी मागण्याचा प्रश्न येतच नाहीये. मी मंजिरीचा बाप आहे. तिच्यासाठी माझं काळीच तुटणारच ना. तिला कुठे जरी वेदना झाली ना तरी सुद्धा अश्रू माझ्या डोळ्यामध्ये येतात. किंवा तिला जर काही दुखलं खुपलं तर त्या गोष्टी मला निदान कळाव्यात. बस एवढीच अपेक्षा करतो मी तुमच्याकडून. पुन्हा अशी चूक नाही होणार बाबा. नाही तसं तुम्हालाही पूर्णपणे दोषी धरता येणार नाही. खरं तर माझी सुद्धा चूक आहे. तुम्ही सगळे इथे कोल्हापुरात असताना मी तिथे पुण्यामध्ये काय करतोय? तेव्हा मी एक निर्णय घेतला आणि खरं तर तोच सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. मंजिरीची डिलिव्हरी होईपर्यंत मी इथे कोल्हापुरातच राहण्याचा निर्णय घेतलाय. कोल्हापूर सोडून मी कुठेही जाणार नाही, अगदी पुण्यात सुद्धा. तुम्ही खरं सांगताय ना बाबा? अगदी खरं. मग तुम्ही इथेच राहायचं काय आई? हो हो, खरंच आहे. तुम्ही इथेच राहा. नाही नको सत्यजितराव, तुम्ही एवढं सांगता हाच तुमच्या मनाचा केवढा मोठेपणा आहे. नाही, मी इथे राहणार नाही. अहो पण का बाबा, हे तुमचंच घर आहे. काय की सासऱ्यानं जाव्याकरता पाहुणचार लगेच आटोपता गावं हेच बरंच. काय बाबा, हो गंमत केली, हो गंमत केली. काय माझ्या एका मित्राचा फ्लॅट इथे जवळच रिकामा आहे, तिथेच राहणार आहे मी. म्हणजे काय, कधी गरज पडली तर 5 मिनिटांमध्ये इथे हजर राहीन मी. आणि तुमच्या या हट्टी बायकोवरती चांगली नजर ठेवीन. हो तेही खरंच. चला आता आज जाऊन आराम करायचा. गप्पा नंतर मारत बस बाबांची. हो, प्रवासाचा क्षीण असेलच. जा तुम्ही दोघे आराम करा. मला सुद्धा फ्लॅट बघायला लगेच जायचंय. नाही असं कसं, जेवल्याशिवाय सोडणार नाही आम्ही तुम्हाला. नाही नाही शालिनी ताई, अहो तिथून मला पुन्हा मधुराकडे जायचंच आहे ना. आता थोड्या वेळात निघेनच मी. चला बाबा मी आलेच.
तुम्ही बसा ना. मी जरा चहा नाश्त्याचं बघते. आल्यापासून काहीच घेतलं नाही तुम्ही. या. निशा, आलास? कुठे गेला होतास? जाण्याआधी सांगून जाता येत नाही तुला? तू ऐक ना माझं. रोज मला अक्कल शिकवतोस ना, आता मात्र स्वतःच्या मनाला वाटेल तसं वागतोयस तू. जरा ऐकशील का? तुला एक गोष्ट माहितीये ना, दादाची माणसं तुझ्या मागावर आहेत. ए आयटम, तू तुझ्या तोंडाचा पट्टा बंद करशील तेव्हा मला काहीतरी सांगता येईल ना तुला. आणि काय ग, माझी लग्नाची बायको असल्यासारखे काय 100 प्रश्न विचारतेस? हो, लग्नाची बायको नाहीये ना म्हणून वाचलास तू. तुझ्यासारखा कुचका मी नवरा पाळण्यापेक्षा विधवा झाले असते मी. बोल, कुठे गेला होतास? नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. जय तांबडे बाबा. अगं दादा होळकरकडे गेलो होतो मी. सकाळपासून मीच भेटले का तुला? डार्लिंग, तुझ्याशी खोटं बोलून काय करणार आहे मी? हा, आणि तुझ्याशी खोटं बोलून माझा ना नफा ना तोटा. खरं सांगतोय, मी दादा होळकरकडेच गेलो होतो. मग त्याने तुला असंच सोडलं? जे दिसतं तसं नसतं निशा. एवढा पण मूर्ख नाहीये तो. आणि बुद्धिबळात कोणी आपल्या वजीराला मारत नसतं. तू आणि वजीर? हो, मी वजीर आहे म्हणून हाजीर आहे, आणि म्हणूनच टिकून आहे. मी दादाशी पुन्हा पॅचअप केलंय. काय? मी दादाकडे गेलो, त्याला सांगितलं की बाबा रे, मी हा जो काही आहे तो असा आहे. मी वेडा काही नाहीये, मी वेड्याचं नाटक केलं होतं. सगळं सांगून टाकलं त्याला. मग काय बोलला तो? काय बोलला? अगं काही बोलला नाही. 440 वोल्टचा झटका बसल्यासारखा ताडकन उठला आणि मला वाटेल तसं बोलायला लागला. आरडाओरड केली, आदळआपट केली. मग नंतर आपणच शांत झालो. मग मी त्याच्या समोर बसलो शांतपणे, शिस्तीत. माझ्या डोक्यातला सगळा मास्टर प्लॅन मी त्याला सांगितलं. तेव्हा कुठे जाऊन तो शांत झाला. हा, असा सगळा प्रसंग घडला. आता बोल. माझ्याविषयी काही बोलले का? निशा, मी तुझा विषय. तू दिसायला तशी बरी आहेस, पण इथून थोडी कमी आहेस. त्यामुळे 2 इंटेलेक्च्युअल माणसं, 2 मोठी माणसं असं टॉक करत असताना तुझा विषय का काढतील? आशिष, ये ओरडू नको जा. तुझी रोजीरोटी चालू ठेवली हे नशीब समज, आणि ती तशीच चालू राहावी असं जर तुला वाटत असेल ना, तर तुला एक काम करावं लागेल. आता काय करावं लागणार आहे मला? आज तू सत्यजित बुधोळकरच्या घरी जायचं. अरे पण नाही आणि बीण नाही, जायचं. सत्यजित बुधोळकर बोला ना बाबा, तुम्हाला काही बोलायचं होतं का? हो, सत्यजितराव, मला अगदी खरं खरं सांगा, काय म्हणाले डॉक्टर मंजिरीच्या तब्येतीबाबत? कुठलाही आडपडदा न ठेवता सांगा, म्हणजे जे काही असेल ते ऐकायची तयारी आहे माझी. डॉक्टरांनी मंजिरीच्या बाबतीत प्रीमॅच्युअर डिलिव्हरीची शक्यता वर्तवली आहे. तसं मंजिरीची प्रेग्नन्सी सुरुवातीपासूनच कॉम्प्लिकेटेड होती, पण आता तिला एकटं सोडून अजिबात चालणार नाही अशी सक्त ताकीद दिली डॉक्टरांनी. बाबा, तुम्ही प्लीज या गोष्टींचं टेन्शन घेऊ नका. इनफॅक्ट तुम्ही ते घेऊ नयेत म्हणूनच मी इतके दिवस तुम्हाला हे सगळं सांगितलं नव्हतं, आणि मी स्वतः आता जातीनं यात लक्ष घालणार. सत्यजितराव, तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी करेनच. बघू आता एकदा हे
घराचं काम मार्गी लागलं की मग मीच स्वतः येऊन इथे बसत जाईन ना मंजिरी सोबत. ड्युटीज लावून घेईन स्वतःला. अहो नाही नाही, एवढं सगळं करण्याची काहीच गरज नाही. म्हणजे तुम्ही हे बोललात हेच पुष्कळ माझ्यासाठी. प्रश्न आता या 2-3 दिवसांचाच आहे. नंतर मी विहंगला सांगून माझी सगळी कामं ऍडजस्ट करेन आणि जास्तीत जास्त वेळ मी स्वतः घरी थांबेन. प्रश्न 2-3 दिवसाचा म्हणजे तुम्ही कुठे बाहेरगावी जाणार आहात का? मंजिरी हॉस्पिटलमध्ये असताना मी एक नवस बोललो होतो पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला. मंजिरीला सुखरूप घरी परत येऊ दे, मी अनवाणी चालत तुझ्या दर्शनाला येईन. म्हणजे तुम्ही कोल्हापूरहून पुण्याला अनवाणी चालत जाणार? बाबा, मंजिरीसाठी, आमच्या होणाऱ्या बाळासाठी मी हे एवढं तर नक्कीच करू शकतो, नाही का? सत्यजितराव, मागच्या वेळेस मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा आपण काही गोष्टी आपसामध्ये बोललो होतो आणि त्या गोष्टी इथेच विसरून जाऊ असंही मी तुम्हाला म्हणालो होतो. पण काही झालं तरी काही आठवणी नाही विसरता येत. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मनापासून, की मी एक अत्यंत नशीबवान बाप आहे, त्याला तुमच्यासारखं जावई मिळाला. जगातल्या कुठल्याही बापाची हीच इच्छा असते की आपल्यापेक्षा जास्त प्रेम करणारा, माया करणारा नवरा आपल्या मुलीला मिळावा. त्या नशीबवान बापांपैकी मी एक आहे. माझ्या मुलीचा हात मी तुमच्या हातात दिला आणि बस आपलं नातं सुरू झालं. मंजिरी, तुझी औषधं सगळीकडे काढून ठेवतो. काय ग, काय बघतेस काय? तुम्हाला पाहते. का हे आधी कधी पाहिलं नाहीस का? दरवेळी नव्याने कळत जाता तुम्ही मला. तुम्ही अनवाणी चालत जाणार. हा, त्यात काय? अगं कितीतरी लोक असे नवस करतात. तुला माहितीये का, जगभरातून लाखो भाविक येतात दर्शनाला रोज. मी दर्शनाबद्दल बोलत नाहीये. उन्हाळ्याचे दिवस आहेत, बाहेर रखरखाट आहे आणि अशा वेळी तुम्ही अनवाणी चालत जाणार म्हणजे तुम्हाला कळतंय का तुम्ही काय नवस केलाय ते? मी काय नवस केलाय पेक्षा मी कोणासाठी नवस केलाय ते महत्वाचं आहे. अहो पण या मंजिरी, तुला माहितीये इतके दिवस माझा अजिबात विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टींवर. उपास तपास नवस सायास अजिबात नाही. पण त्या दिवशी हॉस्पिटलच्या बेडवर तुला पडलेलं पाहिलं, असं वाटलं की मी काहीच करू शकत नाही तुझ्यासाठी. खूप हेल्पलेस वाटलं मला म्हणजे. म्हणून त्याच्यासमोर जाऊन उभं राहिलो आणि आमच्यात एक व्यवहार झाला. म्हणजे व्यवहार हे मी त्यालाही सांगितलं. आज मला तुझ्या बरोबर एक व्यवहार करायचा आहे. माझ्या मंजिरीला सुखरूप ठेव, माझ्या बाळाला सुखरूप ठेव. मी अनवाणी चालत तुझ्या दारापर्यंत येईन. आता त्यानं त्याची व्यवहाराची बाजू पाळली, मग मला माझी बाजू पाळायला नको? आणि काय फार लांब नाहीये, 250-300 किलोमीटर. मजल दर मजल करत गेलो तर 2-3 दिवसात पोहोचेल. किती सहज बोलल्यासारखं बोलता ना तुम्ही. म्हणे 2-3 दिवसात पोहोचेल म्हणजे 2-3 दिवस माझ्यापासून दूर राहणार ना तुम्ही? कोणी सांगितलं तुला? त्या 2-3 दिवसातल्या प्रत्येक क्षणाला मी फक्त तुझा विचार करणार.
प्रत्येक पावलाला फक्त तुझी आठवण काढणार. हे सगळं फक्त तुझ्यासाठी आहे मंजिरी. साथ तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा. सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा. सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी. हे आशिष, तुम्हाला वाटेल ते करायला सांग, पण प्लीज त्या सत्यजित मुधोळकरच्या घरी मला पाठवू नकोस. तुला माहिती आहे ना माझा प्रॉब्लेम. हे बघ, मला तुझ्या प्रॉब्लेमशी काही देणं घेणं नाही. तुला तिथे जावंच लागणार आहे, कळलं? अरे पण तिथे जाऊन मला करायचंय काय? तुला का मी तिथे जाऊन थोबाड दाखवायला नाही सांगत आहे. तुझं काहीतरी कारण आहे ना, काहीतरी पर्पज आहे म्हणून सांगतोय ना. तू तिकडे जायचंस आणि जाऊन सत्यजित मुधोळकरला भेटायचं. सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते असं म्हण. आपल्या मुधोळकरांच्या घरात केस थोडीशी उलटी आहे. आपल्याकडे सत्यजित दादांनीच नवस बोललाय, मंजिरी वहिनी सुखरूप घरी परत याव्यात म्हणून. आणि आता त्या घरी आल्यानंतर सत्यजित दादा तो नवस पूर्णही करतील. पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती पर्यंत अनवाणी पायानी चालत जाणार आहेत सत्यजित दादा. क्या बात है प्रिया, ह्याला म्हणतात खरं प्रेम. आज काय वटसावित्रीवरचं प्रवचन दिसतंय आपलं नेत्राबाई. मी कोण प्रवचन देणार प्रिया? शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो म्हणून तुला बोलतेय जात. नको बोलूस, तू तोंड बंद ठेव नेत्रा. माझं तोंड बंद करून काय होणार आहे प्रिया? सत्य बदलणार नाहीये ना. सत्य हेच आहे की काही माणसं त्यांचं नशीब देवाकडनं लिहून आणतात. उदाहरणार्थ आपल्या मंजिरीबाई. मुधोळकरांचं नाव, इतकं चांगलं सासर, आईसारखं प्रेम करणारी सासू, मोठ्या सुनबाईचा मान, बसेचे बसला तरी खूप प्रेम करणारा नवरा. अजून काय पाहिजे असतं ग? आणि याच्या उलट काही माणसं करंटीत जन्माला येतात आणि करंटीत मरतात. फॉर एक्झाम्पल तू. ना आई बापांची माया, ना सत्यजित दादांचं प्रेम. अजूनपर्यंत तुझ्या हातात काहीच नाही. आयुष्यभर कपाळ बडवत बसायची वेळ आली आहे तुझ्या. नेत्रा, पास झालं. खूप बोलतेस तू. प्रिया, तुला हर्ट करायचा हेतू नाहीये माझा, पण या भाषेत बोललं नाही तर तुला कळत नाही. तुला परोपरीने समजावून सांगायचा प्रयत्न करते. सुहास बरोबर लग्न कर आणि सुखी हो. सुहास खरंच खूप चांगला मुलगा आहे. उद्या तू अशी आजारी वगैरे पडलीस ना, तुझ्यासाठी धावपळ करणारं कुणी हवं का नको? तुझ्या हक्काचं, तुझं असं. खरंच खूप चांगला मुलगा आहे सुहास. त्याला असा हातचा घालवू नकोस प्रिया. मला हे बौद्धिक डोस देण्यापेक्षा ना तू स्वतःचा विचार करत. उद्या जर तुला गरज पडली तर हा गौरांग धावून येईल तुझ्यासाठी. कसं आहे ना प्रिया, काहीही झालं तरी गौरांग नवरा आहे माझा. आळशी असला तरी सुद्धा खूप प्रेम करतो माझ्या. हो, त्यामुळे मला काही झालं ना तर जग इकडचं तिकडे करायला मागे पुढे बघणार नाही. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मी त्याची हक्काची, प्रेमाची, लग्नाची बायको आहे. तुझं काय? हू आर यू? माझं मी बघून घे. ठीक.